आग्र्यातील शिवरायांच्या स्मारकासाठी शासन निर्णय जारी। छत्रपती शिवाजी महाराजांना कैद केलेली जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार। राज्य स्मारकाच्या खरतर सरकारच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी केली जाणार आर्थिक तरतूद। राष्ट्रवादीच्या दोनही गटातील नेत्यांचा मनमोकळा संवाद। सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्यात दिलखुलास चर्चा। राष्ट्रवादी फुटीनंतर कटुता दूर होतानाचे संकेत असल्याची चर्चा सुरू। जळगावात मुली सुरक्षित नाहीच, विनयभंगाला कंटाळून अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा खरतर प्रयत्न। अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून टवाळखोरांकडून विनयभंग करण्यात आलाय। प्रशांत कोरटकरला तातडीने अटक करा, अटक न झाल्यास राज्यभरात रास्ता रोको करणार मराठा क्रांती मोर्चाचा इशारा। राज्यातील 452 ITI पैकी 100 ITI दत्तक देणार। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची मोठी घोषणा। लातूरमधील अवकाळी पावसाचा आंब्याला फटका। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने आंब्याचं नुकसान केलंय। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुरंदरमध्ये होऊ घातलेल्या छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला पारगाव येथील ग्रामस्थांचा विरोध। तर ग्रामस्थांनी ग्रामसभेत सर्वमताने विमानतळाला विरोध असल्याचा ठराव संमत केलाय। मुंबई विमानतळावर 11.1 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले। DRI कडून एका ब्राझिलियन महिलेला अटक झालेली प्रवासी साओ पाउलोहून खरतर आली असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर गट शिक्षणाधिकारी विभागातील स्टोरेज रूमला आग शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।